अशी विनंती, या त्रिमूर्ती चौकात यावं. आम्ही ज्या ठिकाणी स्टेजची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी यावं. आपल्याला संघटित व्हायचं आहे, त्याची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. या रे माझ्या बाळांनो, अरे उठणाऱ्या पाखरांनो, पिल्लांनो, या रे बाबासाहेबांनी केलेला आपल्याला या ठिकाणी बुद्धाच्या आणि पंचशीलं धम्म याचा मी अनुगहन कत्वाशील देतन सत्यंपी ओकास अनबंते त्रिशरणेन पंचशीलं धम्म सम्मा संबुद्धस्स गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. इथल्या खूब्या सांगावं की हे यासाठी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा होतो, नाहीतर मग एक कर्मकांड होऊन बसे. आणि आमच्याही भगिनी इतक्या घाईघाईने विहारात येतात सायंकाळच्या वेळेला, चला लवकर. बुद्धाचा धम्म नाचवला या जगातल्या महाराणी, असं होऊ देऊ नका. आणि दुर्दैवाने ते होताना दिसतोय. आपल्याकडे बरेचसे लोकांमध्ये अजूनही टाकळ गाठ आहे. आजही लोकांच्या हाताच्या बोटांमध्ये 2-2, 3-3 अंगठ्या घेऊन फिरतात, मिरवतात आणि ते स्वतःला बुद्ध म्हणून घेतात. आणि अशा लोकांवर सामूहिक बहिष्कार टाकावा. मी जरा वेगळ्या स्वभावाचा माणूस आहे, त्यामुळे मला कोणी पचवत नाही डॉक्टर, पण हे खरं आहे. बुद्धाचा धर्म जर मी स्वीकारलो असेल, तत्वज्ञानी म्हणून असेल, उपासक म्हणून असेल, अनुयायी म्हणून असेल, तर वाचे जे उच्चारी तैसी क्रिया करी तीच नर नारी पूजनीय, असे सावित्रीबाई फुले म्हणाल्या होत्या. या सुबदिनी सर्व या मंगलदिनी आपण हा निश्चय करू की बुद्धाचा धम्म हा बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म आम्ही स्वीकारणार आहात. जगामध्ये बुद्धाच्या ज्या ज्या काही बुद्धिस्ट देश आहेत त्या त्या देशामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत. देवांना मानणारा वर्ग आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा कुठे दिसत नाही शिवाय भारतामध्ये. आणि यासाठी की सुदैवाने आम्हाला बाबासाहेब मिळाले आणि 14 ऑक्टोबरला बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणून सर्वांना विनंती करतो, या मंगलदिनीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. अस्मितेचा एल्गार एक सामाजिक संकल्पना आहे, सामाजिक संघटना आहे. त्याच्या वतीनं सूचना होती गणेर साहेब वगैरेंची. डॉक्टर गेडाम साहेबांना मी विचारलो की माझा कॉन्ट्रीब्युशन काय असेल. डॉक्टर गेडाम म्हणाले की तुम्ही काय करू शकता, खीरदान देता का? तर म्हटलं देत आहे. आणि यासाठीच म्हणून मी काल मुंबईवरून आलेलो आहे. मी सर्वांना आग्रहाचं निवेदन करतो की कृपा करून आजच्या या मंगलदिनी जे खीरदानाचं आम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा आपण सर्वांनी निमंत्रण स्वीकारावं असं विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय भीम. एक तथागत भगवान गौतम बुद्ध की जय. मग तेवढे आपले साहेब काय
त्यांचे पुणे नाव आहे ऑफिसला आपण कधी झाड टाकत लावा हां लावा आम्ही आणतो ना खुर्ची इथून बसा चालू आहे इकडे बसून एक खुर्ची आणि चला वंदना करून हा हा सम्मा सम्बुद्धस्स नमो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स आंबेडकरांचा विजय असो सर्वांना प्रेम देवी आषाढी पौर्णिमेच्या